तर चला प्लीज या, लगेच या. आदेश तिकडे टीम असतील तर घेऊन या लगेच प्लीज. यानंतर सावकर 11 संघाचे संघमालक सन्मान्य नितीन भैया शेवाळे आपल्याला ही विनंती, आपण लगेच मुख्य व्यासपीठावरती यायचं. त्यानंतर सन्माननीय राजाभाऊ आपल्याला सुद्धा विनंती, आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावरती या. चला यानंतर आपण प्रथमतः सर्वांचे सन्मान करणार आहोत. आलेल्या पाहुण्यांचा मान आणि सन्मान करणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. प्रथमतः आपण विनंती करतोय सन्माननीय आदरणीय निळकंठ शेडगे साहेब आपल्याही आयोजन कमिटीच्या माध्यमातून शुभ सन्मान. समाजसेवक सन्माननीय निळकंठ शेडगे साहेब आपला शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. संतोष डबळे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय समाजसेवक निळकंठ शेगडे साहेबांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. नेहमी समाजकार्यामध्ये कार्यरत असणारे व्यक्तिमत्व निळकंठ शेडगे साहेब यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर TR ट्रान्सपोर्टचे ओनर सन्माननीय चंद्रकांतजी तुळसंकर साहेब आपलाही आयोजन कमिटीच्या माध्यमातून शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. सन्माननीय आयोजन कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती, आपला शुभ हस्ते सन्माननीय चंद्रकांत तुळसंकर साहेबांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करायचा. त्याचबरोबर माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय संभाजी जाधव साहेब आपलाही शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आज अनेक पाहुणे या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या दरम्यान उपस्थित झालेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान करणं ही महाराष्ट्राची परंपरा, ती परंपरा जपण्याचं काम या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर सन्माननीय आदरणीय शशिकांतजी चोपदार साहेब आपलाही शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून या व्यासपीठावरती केला जातो. मायेची उद्गार प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपला शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो. त्यानंतर त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी संघाचे संघमालक सन्माननीय गणेशजी काटेकर साहेब आपलाही शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावरती अक्षय डपळे साहेबांच्या शुभ हस्ते केला जातो. आपल्यालाही विनंती, आपणही हा शुभ सन्मान व्यासपीठावरती स्वीकारायचा. त्यानंतर सन्माननीय आदरणीय सुहासजी आमले साहेब आपलाही शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून आदेश कळंत्रे यांच्या शुभ हस्ते आपण सुहासजी आमले साहेबांचा शुभ सन्मान प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या व्यासपीठावरती करत आहोत. त्यानंतर सन्माननीय अजित मोहिते साहेब आपलाही शुभ सन्मान सन्माननीय दिलीप जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण या व्यासपीठावरती करत आहोत. तो शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती स्वीकारायचा. त्यानंतर सन्माननीय आदरणीय अक्षय काटेकर साहेब आपलाही आयोजन कमिटीच्या माध्यमातून शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो. आणि हा शुभ सन्मान सन्माननीय अनिल काटेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण या व्यासपीठावरती करत आहोत. त्यानंतर कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय सागर पाटील साहेब आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती आयोजन कमिटीच्या माध्यमातून आदेश कळंत्रे यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. KTPL खरं तर ज्या व्यक्तिमत्वानं कराड तालुक्याचं टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये एक वेगळं नाव आयोजनाच्या माध्यमातून केलं असे सागरजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती केला. यानंतर सन्माननीय सचिन काटेकर साहेब आपलाही आयोजन कमिटीच्या माध्यमातून शुभ सन्मान या व्यासपीठावरती विनोद दादा यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. त्यानंतर सावकार ढाब्याचे मालक सावकार 11 संघाचे संघमालक सन्माननीय नितीन भैया शेवाळे आपलाही शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. हा शुभ सन्मान प्रताप काठेकर यांच्या शुभ हस्ते आपण या व्यासपीठावरती करत आहोत. त्यानंतर सन्माननीय आदरणीय राजाभाऊ आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जातोय. हा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती स्वीकारायचा. आणि हा शुभ सन्मान आपण प्रताप काटेकर यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. सन्माननीय राजाभाऊ नेहमीच आपण पाहिलं गेलं तर लव स्टार 11 युवती संघासाठी
प्रत्येक मॅच साठी उपस्थित राहणारे व्यक्तिमत्व राजाभाऊ यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण शुभ सन्मान करत आहोत. त्याचबरोबर गोटेवाडीचे समाजसेवक बलाराम शेडगे साहेब यांचाही शुभ सन्मान शुभागमन या व्यासपीठावरती होतो आणि त्यांचाही शुभ सन्मान आपण विनोददादा यांच्या शुभ हस्ते आपण या व्यासपीठावरती करतोय. त्यानंतर कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचा अभिमान स्वाभिमान ज्याने अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या कराड तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्या कराड तालुक्याचं नाव साता समुद्रापार पोहोचवलं असा पंचम हिंद केसरी कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचा माजी उपाध्यक्ष सन्माननीय राजू कंक साहेब आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जातो आणि हा शुभ सन्मान आपण संतोष यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. त्यानंतर यानंतर एक आपण या व्यासपीठावरती कराड तालुक्याचा कोहिनूर हिरा उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव क्रिकेटची आवड असताना हळूहळू क्रिकेटमध्ये पाऊल टाकलं आणि अगदी क्रिकेटमध्ये स्वतःला वाहून घेतलं ज्या व्यक्तिमत्वानं जिथे कमी तिथे आम्ही ज्या व्यक्तिमत्वाचं ब्रीदवाक्य ज्याने टेनिस क्रिकेटच्या पटलावरती कराड तालुक्याचं नाव KTPLच्या माध्यमातून साता समुद्रापार पोहोचवलं. कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख मार्गदर्शक सल्लागार सन्माननीय दीपकदादा लोखंडे साहेबांचा शुभ सन्मान संपूर्ण गोटेवाडी टीमच्या माध्यमातून या व्यासपीठावरती केला जातो. त्याचबरोबर या सन्मानानंतर दीपकदादांना विनंती आहे आपलं 2 मिनिटांचं मनोगत सुद्धा सर्वांची विनंती आहे आणि विनंतीला मान जरूर आपल्याला द्यावाच लागेल. आपलं मनोगत सुद्धा 2 मिनिटांचं आपण इथे व्यक्त करायचं. खरंच बोलायचं आहे. सगळ्यांना माहिती आहे जास्त बोलता येत नाही मला, तरी पण सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेले सर्व माझे मित्र क्रिकेटर्स, खेळाडू आणि प्रेक्षक सर्वांना नमस्कार. नियोजनाबद्दलच बोलेन. गोटेवाडी आज अभिमान वाटतो तुमच्या वाडीचा. म्हणजे एक वाडी असं बोललं जातं आपल्याकडे, वाडी म्हणल्यानंतर एखादं छोटंसं गाव असेल वगैरे असं, पण या गोटेवाडीने या कराड क्रिकेटला खूप खूप काही दिलं आहे. आज मला जवळजवळ 6 ते 7 टीम खेळतात दर संडेला आणि एवढं मोठं तुमचं योगदान आहे या गोटेवाडीचं, या क्रिकेटला या उंचीपर्यंत घेऊन जाण्याचं. म्हणजे प्रत्येक मुलाचे एफर्ट्स, हे असोसिएशन्स किंवा आपला ग्रुप मेंटेन ठेवण्याचं काम सगळ्यांच्या मार्फत ज्या पद्धतीनं होतं, मला अपेक्षा आहे की इथून पुढे पण तुमचं सहकार्य असंच लाभेल. तिन्ही असोसिएशनला असतील आपल्या, किंवा आपलं कराड क्रिकेट असेल, आपला ग्रुप असेल, वैयक्तिक गोटेवाडी असेल, या सगळ्यांच्या एकीकरणाला किंवा तुमच्या या डेव्हलपमेंटला तुमच्या अशीच एकरूप साथ असेल आणि असेच चालाल एवढंच बोलेन तुमच्यासाठी. आणि नियोजनाबद्दल तर काय बोलूच नाही शकत. प्रत्येक वेळी तुमच्याकडून अशाच म्हणजे क्रिकेटचं आयोजनाची अपेक्षा असते, त्याप्रमाणे तुम्ही 100% तुमचं देता आणि तुम्हाला पुढच्या तुमच्या भविष्यासाठी किंवा आपल्या क्रिकेटमधल्या अपडाऊनसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. असेच खेळत राहा, अशीच मैत्री जपत राहा, एवढंच सांगेन. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही आपल्या मुलात दगदगत्या काळामध्ये कोणाकडे असतो वेळ, पण महत्त्वपूर्ण वेळ तुमच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी दिलेला आहात. अगदी आम्हाला सुद्धा समजते की तुम्ही गावाकडे जाणार होता, पण या स्पर्धेच्या निमित्ताने काही कार्यक्रम अगदी तुम्ही थोडेसे पेंडिंग ठेवलेत आणि या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून आपण उपस्थित झालेला आहात. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर आपण पाहायला गेलं तर कराड तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत
बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी आयोजित बजरंग चषक 2025 आजच्या दिवसामध्ये 20 संघांनी सहभाग घेतला. यामध्ये तब्बल 5 संघ जवळपास क्वालिफाय झाले. त्यामध्ये पाहायला गेलं तर प्रथम क्रमांकाचं 15,000 रुपयांचा कॅश प्राईज होतं. त्याचबरोबर आकर्षक चषक होते. द्वितीय क्रमांकासाठी रोख रुपये 10,000 रुपयांचा कॅश प्राईज. सन्माननीय गणेश काटेकर साहेब त्याचबरोबर शंकर शेडगे साहेब संघमालक त्रिमूर्ती फायटर्स यांच्या माध्यमातून हे पारितोषिक या स्पर्धेसाठी स्पॉन्सर्ड केलं गेलं होतं. त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 5,000 रुपयांचा कॅश प्राईज सन्माननीय आदरणीय निळकंठ शेडगे साहेब समाजसेवक त्याचबरोबर TR ट्रान्सपोर्टचे मालक सन्माननीय चंद्रकांत तुळसनकर साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रुपये 5,000 रुपयांचा कॅश प्राईज यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलं गेलं होतं. त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक कृष्णथ मोरे मामासाहेब यांच्या माध्यमातून 2,500 रुपयांचा कॅश प्राईज या स्पर्धेसाठी स्पॉन्सर्ड केलं गेलेलं होतं. त्याचबरोबर या स्पर्धेच्या दरम्यान मालिकावीरसाठी एक आकर्षक गिफ्ट वॉटर प्युरिफायर आपल्याला या स्पर्धेच्या दरम्यान सन्माननीय बनाराम शेडगे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर कोणतीही स्पर्धा पार पडत असताना आयोजकांचं आणि त्याचबरोबर आयोजकांच्या सोबतीला स्पॉन्सर यांचं खूप मोठं मोलाचं सहकार्य असताना या सर्व स्पॉन्सरचं सुद्धा सहकार्य पाहायला मिळालं. त्याच दरम्यान या स्पर्धेच्या दरम्यान उत्कृष्ट फलंदाजासाठी एक आकर्षक अमितराज स्पोर्ट्सची बॅट अमितराज चव्हाण अध्यक्ष कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. तृतीय क्रमांकासाठी उत्कृष्ट गोलंदाज संग्राम लावंड उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक शूज एअरबड्स उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी दर्शन जाधव यांच्या माध्यमातून. त्यानंतर पंच सौजन्य पांडुरंग शेडगे किशोर शेडगे यांच्या माध्यमातून समालोचक सौजन्य शंकर एळवे साहेब यांच्या माध्यमातून सामनावीरसाठी आकर्षक वॉटर बॉटल राज्य ग्रुप गोटेवाडी यांच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान. त्यानंतर चेंडू सौजन्य स्पर्धेसाठी लागणारे संपूर्ण बॉल गणेश देसाई अध्यक्ष कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळालेत. त्यानंतर संपूर्ण लागणारे दिवसभर पाणी आज आप्पासाहेबजी चोपदार शिवप्रेमी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलं. आणि या स्पर्धेसाठी पार पडत असताना सर्वात महत्त्वाचं मैदान हे आपल्याला या स्पर्धेच्या दरम्यान सन्माननीय संभाजी जाधव सन्माननीय संदीप काटेकर साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला स्पॉन्सर केलेलं आहे. त्याचबरोबर साऊंड सौजन्य सदाशिव काटेकर सन्माननीय आनंद जाधव साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सौजन्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. स्टम्प्स ज्या आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळत होते ते दिनेश लटाटे रोशन रानमाळे यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर यूट्यूब सौजन्य अनिल जाधव सरपंच राजेंद्र दबडे जयवंत डुबल आणि अविनाशजी वाळके यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला स्पॉन्सर केलेलं पाहायला मिळालं. आणि सकाळच्या सत्रामध्ये जो नाश्ता आपल्याला स्पॉन्सर केला गेला पाहायला मला विटे कंपनीचे ओनर सन्माननीय अविनाश शेवाळी शेठ यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेला संपूर्ण आजच्या दिवसामध्ये प्रत्येकाने छोटा मोठं का असेना सहकार्य आज पाहायला मिळालं. मित्रांनो या स्पॉन्सरसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. आज स्पर्धा पार पडत असताना छोटं असेल मोठं असेल पण स्पर्धा पार पडत असताना त्यांच्या माध्यमातून मुलाचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळालं. यानंतर आपण बोलणार आहोत प्रमुख बक्षिसांकडे. इथे पाहायला गेलं तर या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेच्या दरम्यान विनोद काटेकर ठरला या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्याने अप्रतिम कॅच आपण सीमारेषा लगत आपल्याला पाहायला मिळाले. आणि हे पारितोषिक आपण सन्माननीय संभाजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा किताब विनोद काटेकर या खेळाडूला देऊन आपण सन्मानित या व्यासपीठावरती करत आहोत. यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज अनेक गोलंदाज होते या यादीमध्ये. या गोलंदाजाच्या यादीमध्ये ज्या खेळाडूने आजच्या दिवसामध्ये अनेक फलंदाजाच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकण्याचं काम केलं संघाच्या विजयामध्ये महत्वपूर्ण खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ज्याच्या विकेटच्या खात्यामध्ये तब्बल 5 विकेट अगदी फायनल मध्ये ज्या संघाचा प्रवेश मिळवला बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी संघाचा दिलीप जाधव ठरलाय. 5 विकेट ज्याच्या नावे तो उत्कृष्ट गोलंदाज दिलीप जाधव ठरला या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. TR ट्रान्सपोर्टचे मालक सन्माननीय चंद्रकांतजी तुळसनकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक आकर्षक शूज 70 आरोही स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून दिलेलं आहे. आकर्षक शूज आपण देऊन सन्मानित करत आहोत. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट अमित राज स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून दिलेले आकर्षक बॅट. आजच्या दिवसामध्ये अक्षरशः बॅटने धावांचा पाऊस पडला. ज्या खेळाडूच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला अक्षरशः गोलंदाजाने अक्षरशः गुडघे टेकले त्या खेळाडूच्या फलंदाजी समोर.
या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, ज्याच्या बात मधून आल्या तब्बल 132 धावा, तो खेळाडू ठरला. एनी गेसेस कोण असेल या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन? या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ठरला धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी संघाचा स्वप्नील देवंगले. 132 धावा. शशिकांत चोपदार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटचा किताब देऊन त्याचा सन्मान व्यासपीठावरती करत आहोत. यानंतर सांघिक कामगिरीमधील पारितोषिक आपण इथे देत आहोत. त्यानंतर या दिवसभर आजच्या दिवसामध्ये अतिशय उत्कृष्ट पंचगिरी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आता उत्कृष्ट पंच आपलाही शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपण या व्यासपीठावरती करत आहोत. आपल्याला विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण विनोद दादा यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत. पंचांच्या कामगिरीबद्दल एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आजच्या दिवसामध्ये एकही वादग्रस्त निर्णय या पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही. सकाळच्या सत्रापासून आल्यापासून अगदी उभा होते ते आजच्या शेवटपर्यंत. यानंतर ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण अगदी 14 देशामध्ये या स्पर्धेचं प्रक्षेपण केलं गेलं, ओम साई लाईव्ह MTC टीम यांचं सुद्धा आयोजन कमिटीच्या माध्यमातून शुभ सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपलाही शुभ सन्मान अक्षयजी म्हात्रे साहेब आपला केला जातो आयोजन कमिटीच्या माध्यमातून. यानंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 2500 रुपयांचं कॅश प्राइज कृष्णत मोरे साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलेलं होतं आणि आकर्षक चषक 3000 रुपयांचं कॅश प्राइज होतं. ते कॅश प्राइज कृष्णत मोरे साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेलं होतं. हे पारितोषिकाचा विजेता संघ ठरला. सेमीफायनलमध्ये क्वार्टर फायनलमध्ये एक बलाढ्य संघ समोर लागला आणि सुजित शेवाळीच्या फलंदाजीचा ज्या संघाला धक्का बसला असा बुरबुशी 11 संघ ठरलाय. चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक विजेता संघ जिंती 11 संघ ठरलाय. चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक विजेता संघ आपल्याला पाहायला मिळतो. थोडीशी चुकबुल आपण दुरुस्त करत आहोत. सन्माननीय सुभाषजी आंबळे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण चतुर्थ क्रमांकाचं 3000 रुपयांचा कॅश प्राइज आणि आकर्षक ट्रॉफी देऊन या संघाला सन्मानित या व्यासपीठावरती करत आहोत. वेल प्लेड कपिलची अप्रतिम गोलंदाजी, इंद्रजीतची बाहुबली बॅटिंग आणि त्याला मिळालेली क्षेत्ररक्षकाची साथ. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जिंती संघ. मित्रांनो या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या होतात. त्यानंतर रोख रुपये 3000 रुपयांचं तृतीय क्रमांकासाठी रोख रुपये 5000 रुपयांचं कॅश प्राइज या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला स्पॉन्सर केलं गेलं होतं. समाजसेवक आदरणीय निळकंठ शेडगे साहेब, त्याचबरोबर TR ट्रान्सपोर्टचे ओनर सन्माननीय चंद्रकांतजी तुळसनकर साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकासाठी रोख रुपये 5000 रुपयांचं कॅश प्राइज या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलं गेलं होतं. त्यांच्या शुभ हस्ते आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देत आहोत. तो संघ म्हणजे लव्ह स्टार 11 यवती संघ. रोख रुपये 5000 रुपयांचा कॅश प्राइज आणि आधार ग्रुप यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. संपूर्ण टीम वेलपेड लव्ह स्टार 11 यवती संघ. रोख रुपये 5000 रुपयांचा कॅश प्राइज, आधार ग्रुप आणि दबडे परिवाराच्या माध्यमातून दिलेली आकर्षक ट्रॉफी देऊन आपण त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी होऊ द्यात. सुजित शेवाळी लवकर बाद झाला, त्यानंतर संघाला पराभव पत्करावा लागला तर सेमीफायनलच्या मॅच मध्ये. आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक, यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 10000 रुपयांचं कॅश प्राइज सन्माननीय गणेश काटेकर साहेब, त्याचबरोबर शंकर शेडगे साहेब यांच्या माध्यमातून 10000 रुपयांचं रोख पारितोषिक या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलं गेलं होतं. आधार ग्रुप आणि दबडे परिवाराच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केली गेली होती. आणि हे पारितोषिक आपण देत आहोत सन्माननीय गणेश काटेकर साहेब. आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण हे द्वितीय क्रमांकाचं 10000 रुपयांचं कॅश प्राइज देऊन आपण सन्मानित करत आहोत. तो संघ ठरलाय
यजमान त्रिमूर्ती यजमान बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी हा संघ ठरला द्वितीय क्रमांकाचा पारदर्शक विजेता संघ. एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी होऊ द्यात. पहिल्या मॅच मध्ये पराभूत, त्यानंतर केलेला अप्रतिम खेळ. महत्वाच्या क्षणी अक्षय डपळे फॉर्म मध्ये आलेला, संतोष डबडेची सेमीफायनल मध्ये महत्वपूर्ण बॅटिंग खरं तर या संघाला फायनल पर्यंत पोहोचवलं. त्यानंतर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी एक आकर्षक वॉटर प्युरिफायर पाहतोय. ते पारितोषिक आपण सन्माननीय आदरणीय बनारामजी शेडगे साहेब यांच्या शुभस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, ज्याचा बॅटिंग मध्ये बॉलिंग मध्ये आणि क्षेत्ररक्षणामध्ये राहिला अप्रतिम खेळ, ज्याच्या बॅटिंगने अक्षरशः एक अर्धशतक ज्याच्या बॅट मधून आलं, आणि गेसेस कोण असेल बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतील? इकडे लव स्टार 11 कोण असेल या स्पर्धेतील बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला? मिस्टर KTPL 3.0 चा मानकरी स्वप्नील देवंगे ठरला या स्पर्धेतील बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. खरं तर पाठीमागल्या स्पर्धेमध्ये थोडासा खेळ खराब, आणि या स्पर्धेमध्ये फॉर्म बद्दल आजच्या दिवसामध्ये वेगळी काही रणनीती या स्पर्धेच्या दरम्यान? नाही, रणनीती अशी काय नव्हते. सगळ्यांनी सांगितलं की एफर्ट द्या, कारण की बॉलर आमच्याकडे एक शॉट आहे. तर बॉलर आहेत पण त्यांनी ते मेहनत करत नाही. त्यांना सांगितलं मेहनत करा, त्याशिवाय तुम्हाला कॉन्फिडन्स येणार नाही मॅचमध्ये. तेच केलं. स्वप्नीलने चांगली बॉलिंग टाकली. विकास तर चांगलंच करत असतो. त्याचा एवढा फिटनेस असल्यामुळे, एवढं वय असलं तरी पण तो दाखवतोय की एफर्ट देतोय आमच्या टीमला. तेच महत्त्वाचं. आणि बाकी फिल्डर्सनी पण त्यांना सांगतो की मेहनत घ्या. तुम्ही मेहनत घेतल्याशिवाय तुम्हाला मॅचमध्ये कॉन्फिडन्स येणार नाही. मी एकटा खेळू म्हणून होणार नाही. बाकी काय तुम्हाला एफर्ट. आता 2 कॅच आमच्या फिल्डरनी घेतले, एक सुजीतची घेतली. तो आमच्या प्लेइंग इलेव्हन पण नसतो प्लेअर, पण त्याने घेतली मेन कॅच. तिथेच आम्ही मॅचमध्ये आता आलो. त्याच्यानंतर फायनलला संतोषची कॅच घेतली बारक्याने. त्याने मिसफिल्ड केलेली त्याच्या अगोदरच्या मॅचमध्ये सगळ्या, पण त्याने ते मेन कॅच घेतली. हे तर मेन असते. त्या 2 कॅचमुळे आम्ही फायनलमध्ये आलो आणि आम्ही जिंकू शकलो. सांगायचं हेच की तुम्ही मेहनत करा, तुम्हाला चांगला एफर्ट द्या, म्हणजे तुमचं नाव होणार आहे. बाकी तर मला माझा रोल हेच करायचा बॅटिंग बॉलिंगचा. आणि आयोजनाबद्दल आयोजन चांगलंच असतं. थोडं हे झालं असेल त्यांचं, पण त्यांनी म्हणजे मॅचेस घेतल्या ते इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी मी त्यांना धन्यवाद करतो. थँक्यू. यस, इथे पाहू शकता. कारण मेहनत करा, एक यश थोडंसं उशिरा मिळेल पण यश नक्की मिळेल, हे करतो स्वप्नीलच्या माध्यमातून सांगितलं गेलं. यानंतर प्रथम क्रमांकाचं बजरंग चषक 2025 या स्पर्धेतील चॅम्पियन संघ 15,000 रुपयांचं रोख कॅश प्राइज आपण देणार आहोत सन्माननीय दीपक दादा लोखंडे साहेबांच्या शुभहस्ते. आणि त्याचबरोबर संपूर्ण मित्र परिवार यांच्या शुभहस्ते आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देत आहोत. या स्पर्धेतील चॅम्पियन संघ धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी संघ 15,000 रुपयांचं कॅश प्राइज. संपूर्ण मित्र परिवार आपल्यालाही विनंती आहे आपण सुद्धा जॉईन व्हायचं. संपूर्ण मित्र परिवार प्लीज, सर्वांच्या शुभहस्ते आपण हे कॅश प्राइज देत आहोत धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी संघाला. आणि आजच्या दिवसामध्ये सर्वांचं मोलाचं सहकार्य लाभलं. त्याचबरोबर सर्वांचं मोलाचं सहकार्य लाभलं. त्याबद्दल आयोजन कमिटीच्या माध्यमातून सर्वांचं मनापासून आभारी आहोत. आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ तुमच्या माध्यमातून, चांगलं सहकार्य आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आपलं बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी संघाच्या माध्यमातून सर्वांचं मनापासून